गुड इवनिंग. काँग्रेस पक्षाच्या वतीन एक प्रेस कॉन्फरन्स दवरल्या. म्हजे बरोबर आसा आमचो काँग्रेस पक्षाचो रिसर्च डिपार्टमेंटाचो चेअरमॅन रमेश कावलीस. आनी आजची प्रेस कॉन्फरन्स जी आमची आसा ती भारतीय जनता पार्टी 2017 जो मॅनिफेस्टो लोकांक दिल्लो तो मॅनिफेस्टो उजरोवपा खातीर आसा कंप्लिटली. गोंयांत लोक नुस्तें उजरयता ते लोकांक खबर आसतलें, पण आज हांचो मॅनिफेस्टो उजरोवचो पडटा. कित्याक हो मॅनिफेस्टो 2017 हांच्यांनी लोकांक दिवन आनी लोकांनी तो मॅनिफेस्टो वाचून लोकांनी हांकां रिजेक्ट केल्ले बीजेपीक. तरी आसतना बॅकडोरांच्यान तांच्यांनी सत्ता घेतली आनी बॅकडोरांच्यान सत्ता घेवन सुद्दां तांकां आपलो मॅनिफेस्टो 50% सुद्दां कंप्लीट करून ते पावले ना. म्हणून आज हो मॅनिफेस्टो आमकां तांचो 2017चो उजरोवचो पडटा. कित्याक आतां इलेक्शन एक म्हयन्याचेर आयिल्ल्यार ते परत नवी बंडलां आपली नवी फेक प्रॉमिसीस घेवन तुमच्या फुडल्यान येतले, ताका मॅनिफेस्टो नांव दितले. त्या खातीर फाटलो तांचो मॅनिफेस्टो कितें आसलो आनी तांच्यांनी ते मॅनिफेस्टोची आज इम्प्लिमेंटेशनाची परिस्थिती कितें आसा हें एक्सप्लेन करपा खातीर ही आमी आज तुमकां सगळ्यांक हांगा आपयल्या. सगळ्यांक तुमकां स्क्रिनाचेर दिसता आसतलें सस्टेनेबल इको फ्रेंडली मायनिंग विथ एक्सक्लुझिव्ह ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर्स. म्हाका तुमकां विचारपाक जाय की 2012 ते 2022 जाले, 10 वर्सां जाली भाजपा सत्तेर आसा. 2014 पासून सेंटराकूय भाजपा आसा. गोंयांत तर 10 वर्सां जाली भाजपाक. सस्टेनेबल मायनिंग म्हणटा तें तुमी सुरू जाल्लें पयलें. कित्याक प्रत्येक जेन्ना निवडणुको येता तेन्ना मायनिंग बेल्टांतल्या लोकांक पिशान काडपा खातीर हो तांचो मेन मुद्दो आसता की सस्टेनेबल इको फ्रेंडली मायनिंग म्हणून. तो मागीर सावड्ड्या, कुडचड्या, केप्यां, सांग्या त्यान सकयल नॉर्थाक पावून वाळपय, सत्तरी, बिचोले, मया, थिवी हे सगळे एरियेन ताचो मायनिंगाचो इम्पॅक्ट आसा. ते लोकांची डेली जे आपले जीवन आसा हे मायनिंगाचेर डिपेंडंट आसा. आनी लास्ट 10 वर्सां हांचे मॅनिफेस्टोन सस्टेनेबल इको फ्रेंडली मायनिंग म्हणून आसता, पण ते मायनिंग तांच्यांनी जे बंद उडयलें 2012 ते अजून मायनिंग चालू जाल्लें ना. ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर म्हणटा तो प्रकार तर तुमी सोडूनच दिया, ते आनी नाच, ताचेर आनी उलोवपाचेंच ना. दुसरो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज टू गोवन यूथ एट मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट थ्रू स्पेशलायज स्कील ट्रेनिंग. नांवां तांची व्हडली व्हडली आसता. स्पेशलायज स्कील ट्रेनिंग, एम्प्लॉयमेंट टू द यूथ. गोंयचे कितल्या लोकांक आज मोपा एअरपोर्टाचे खुद्द कन्स्ट्रक्शनान आनी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगान कॉन्ट्रॅक्ट मेळ्ळे आनी कामां मेळ्ळ्या ते गव्हर्मेंटान डिक्लेअर करचे. फुडें कितें एम्प्लॉयमेंट मेळटलो तो रिसर्चाचो प्रश्न आसा, ताचेर खूब रिसर्च करचो पडटलो. पण आतां पर्यंत एअरपोर्टाचे बांदपाकूच कितलो आमचे गोंयच्या भुरग्यांक भितर बिझनसमॅन जावं, ट्रान्सपोर्टाचो जावं, काय सब कॉन्ट्रॅक्ट जावं और कितें एम्प्लॉयमेंट जनरेशन केलां हाचेर बीजेपीन क्लॅरिटी दिवपाची गरज आसा. आतां इन्फ्रास्ट्रक्चराचो जर मुद्दो आमी घेत, इन्फ्रास्ट्रक्चर तांच्या मॅनिफेस्टोन बरो मॅनिफेस्टो केला. मोदीचो फोटो आसा, अमित शाहचो आसा, स्वर्गीय मनोहर पर्रीकराचो फोटो आसा आनी बरी सुळसुळीत हायवे दाखयल्या. पण आज जर आमी तांचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून जे प्रोजेक्ट जे बीजेपीचे USP आसा, युनिक तांचे ते सेलिंग पॉयंट्स आसा, तो जर पळयशात जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर हे थर्ड क्लास क्वॉलिटीचो तांचो इन्फ्रास्ट्रक्चर आसा. भारतीय जनता पार्टीचो देशाचो सगळ्यांत व्हडलो नेतो आनी सगळ्यांत बरो रेप्युटेशन आनी रिस्पेक्ट आसलेलो लिडर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हाचें नांव दिल्लो हो जो ब्रिज आसा मांडवीचेर अटल सेतू, ते ब्रिजाची परिस्थिती म्हाका दिसता गोंयच्या खंयच्याच लोकांक ऑपोजिशन म्हणून हांवें सांगपाची गरज ना. जितले लोक ते ब्रिजा वयल्यान गेल्या तांकां अजून प्रश्न पडटा आसतलो की 2 वर्सां कंप्लिशनाक जाल्ले ब्रिजाक इतले खड्डे कशे पडल्या काय म्हणून. आज ते हांगा डांबर घालता, दुसरे सायडीचो डांबर सुट्टा, थंय डांबर काडटा, ह्या सायडीचो डांबर सुट्टा. म्हाका दिसता शेणाची सुद्दां जमीन आसता ताका जर शेण काडीत जाल्यार तें सुद्दां म्हाका दिसता एक वर्सभर 6 म्हयने तरी बरें उरतले. पण हांचे डांबर ते अटल सेतूक कशेंच उरना, इतले खड्डे पडल्या. हें तांच्यांनी अटल बिहारी वाजपेयीचें नांव सुद्दां तांच्यांनी घाण केलें अटल सेतून. आनी ट्रॅफिक जे केओस जाला, हायवे ते आतां बांदता, डेव्हलपमेंट करता, हायवे बांदता म्हणून आपलें मार्केटिंग करता, पण ट्रॅफिक केओस जो जाला तो सावथा पासून नॉर्था पर्यंत. अजून जुवारी पुला कडेन आतां तो फ्लायओव्हर कंप्लीट केलो, तो कितले दीस इनॉग्रेट करनासतना दवरलो, कित्याक तांकां फिता कापूंक जाय. लोकांक
लोकांक त्रास जाल्या जाता, गर्देन कोण जीएमसीन येता आसतना ते ट्रॅफिकान वचून मेल्या जाता, पण फिता घातल्या शिवाय ते इनॉग्रेट करप ना, कंप्लीट सुद्दां जाला आसतना लोकांक तशेंच त्रासान दवरप. थंय वरांची वरां ट्रॅफिक जॅम, वरांची वरां लोक ट्रॅफिकान कितलेशेच तांचे रुपयाचे पेट्रोल वेस्ट, पण तो विचार करप ना. हो ट्रॅफिक केओस गोयचे प्रत्येक मनशान म्हाका दिसता साउथ टू नॉर्थ और नॉर्थ टू साउथ जो ट्रॅव्हल करता ताणें एक्सपिरियन्स केला आसतलो. वर्ल्ड क्लास कन्व्हेन्शन सेंटर सांगलेले खंय आसा वर्ल्ड क्लास कन्व्हेन्शन सेंटर? अजून वर्ल्ड क्लास कन्व्हेन्शन सेंटराचे काय पत्तो ना. कित्याक पत्तो ना आमकां खबर ना, पण ते मॅनिफेस्टोन आपल्याक घालूंक जाय म्हणून ते घालून दवरला. गुड क्वालिटी ऑफ रोड्स, हॉट मिक्सिंग. आता इलेक्शनाचो कोड सुरू जावचे 15 दीस पयलीं हांच्यानी हॉट मिक्सिंग चालू केला. ते सेम अटल सेतूक कशें ते शेण टाकता पळय तशें ते खड्ड्याक हांगा शेण थंय शेण कितें म्हणून कळत ना. ते हॉट मिक्सिंग एक रस्तो आसा, अर्दो रस्तो हॉट मिक्सिंग केला, उरलेलो रस्तो तसोच आसा. तो आनी कित्याक करपाक जाय आसलो? आतां पेपरार वन पेपर आसतलो की कंप्लीट केला म्हणून, आनी ते पयशे कोणे तरी घाल्ले आसतले. हो इलेक्शन फंड, हॉट मिक्सिंग न्हय, हे इलेक्शन फंड. आनी 5 वर्सां लोकांक तुम्ही त्रास काडीत दवरल्या. 10 वर्सां फाटल्या खड्डे पडलेल्या रस्त्यांनी लोकांक हजारांनी लाखांनी रुपया लुकसाण जाल्या. लोकांचे टायर पिड्ड्यार जाल्या, बायकाचे टायर गेल्या, गाडयांचे टायर फुटल्या. लोकांक सर्व्हिसिंग कॉस्ट व्हेकलांक हजारांनी रुपया आयल्या आसतली. कित्याक प्रत्येक मनशाची गाडयो त्याच रस्त्या वयल्यान वता, डॅमेज जाता. तुका सर्व्हिसिंग करपाक काय सरकार पयशे दिना, तो कॉस्टाचो सरकारान विचार करूंक ना. आनी आतां इलेक्शन लागीं आसल्या कारणान दोळ्यांक उदक लायता तशें रस्त्यांक डांबर जाय. इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ ट्रान्सपोर्ट हो तांचो एक मेजर प्रॉमिस आसले. कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन, स्पेशल एम्फसिस ऑन इंट्रा सिटी बस ट्रान्सपोर्ट, पार्किंग लॉट्स एट बस स्टँड एंड अवेलेबिलिटी ऑफ सेल्फ ड्रिवन 2 and 4 व्हीलर हायर, इंटरसिटी मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम विथ लेट अवर ट्रान्सपोर्ट. अजून पर्यंत तरी म्हाका दिसता लेट अवर ट्रान्सपोर्ट म्हणटा तो प्रकार गोंयांत ना. सर्टन टायम जालो 9, 9:30 की पब्लीक ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणटा तो गोंयांत ठप जाता. लोकांक आनी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी म्हणटा ती लेट नायट अवेलेबल ना. बस स्टँड्स म्हाका दिसता म्हापशेचो बस स्टँड इतल्याच म्हाका दिसता ताज महल सुद्दां बांदूंक सुरू केल्लो दुसरो जाल्यार कंप्लीट जातलो आसलो, पण म्हापशेचो बस स्टँड अजून कंप्लीट जायना. मडगांवच्या बस स्टँडाची परिस्थिती आमकां खबर आसा. हे लादयेर पांय दिलो जाल्यार ती लादी उखलता सायडीची, कोण केन्ना भितर पडत गटारान ताजो नेम ना, अशी परिस्थिती आसा. फक्त मोठी मोठी प्रॉमिसां करप. वॉटर एंड रिवर नेविगेशन, कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट खंय आसा? फेरीबोटी वाटेर आमच्यो 4 फावटी बंद पडटा. फ्युअल स्टोरेज, सेफ फ्युअल स्टोरेज म्हणून सांगलेलो पळय बरयला तांच्यांनी. सेफ फ्युअल, स्मूथ एंड सेफ फ्युअल स्टोरेज. वास्को अजून थिकली पॉप्युलेटेड एरियेन फ्युअल स्टोरेज आसा. फाल्यां जर कितें दुर्दैवान थंय एक्सिडेंट जालो वा कितें अपघात जालो जाल्यार म्हाका दिसता आनी कितें जातलो, कितें केओस जातलो, ताजो आनी डिजास्टर जातलो तो आनी कोण कॅल्क्युलेट आनी मेजर करूंक शकना. लेट नायट ट्रान्सफर, हाय स्पीड ब्रॉडबँड, क्वालिटी पावर, रेग्युलर वॉटर सप्लाय, हे तर सामकें 30 वर्सांच्यान म्हणटा पळय तशी परिस्थिती. एव्हरी इलेक्शनाक बीजेपीचे हाय स्पीड ब्रॉडबँड दिता ते, वॉटर सप्लाय 24/7, हर घर जल म्हणून तांची स्कीम आसा. म्हाका दिसता नळ सगळ्यांच्या घरांत पावल्या, पण उदक लोकांक सारकें ना. लोकांक उदकाचें म्हणटा ते अक्षरशः एवरीडे हालप जाता. अक्षरशः कसलेच तांच्यांनी उदकाची फिल्ट्रेशन आनी सप्लायाची कॅपॅसिटी वाडोवपाचो कसलोच प्रयत्न हे सरकारान आज पर्यंत करूंक ना. आनी एव्हरी इलेक्शनाक 24/7 वॉटर दिता. आतां खंय वॉटर दिता तें म्हाका खबर ना, पण तांचो मॅनिफेस्टोचेर 24/7 वॉटर सप्लाय म्हणून बीजेपीच्या एव्हरी इलेक्शनाक तुमकां वाचपाक मेळटलें. पावराचें म्हाका दिसता जेन्ना गोंयांत वादळ जालें आनी फाटल्या दिसांनी आतां गोंयांत पावस बरो चड पडपाक लागला. हरशीं 2-3 म्हयने पडटालो, आतां ऑलमोस्ट 6 म्हयने तरी गोंयांत पावस पडटा. पावर कंडिशन कितें आसा सप्लायाचें तें आमी पळयलां. कंटिन्युअस हांगा पावर आउटेजीस जाता. अंडरग्राउंड केबलिंग तांच्यांनी प्रॉमिस केल्लें फूल स्टेटाक. अजून पर्यंत 30% सुद्दां अंडरग्राउंड केबलिंग कंप्लीट जाल्लें ना स्टेटान. त्याच बरोबर पावर बिलां सांगपाची गरज ना लोकांक खंय रेटी पावल्या त्यो. प्रत्येक मनशाक इलेक्ट्रिसिटीची जी बिलां येता ती खंयच्या खंय तांची ती रोमूय येता म्हणून कळना, हजारांनी बिलां येता, ती डबल ट्रिपल पटींनी बिलां येवपाक लागल्या. सिवरेज नेटवर्क म्हणटा तें आतां कितलीं वर्सां जालीं
ते म्हाका दिसता कोळंगुटे सारके जाग्यार, पर्वरी सारके जाग्यार सुद्दां आनी कितलेशेच भागांनी गोंयभर तांच्यांनी अंडरग्राउंड सिवरेज नेटवर्क केल्या, पण ती चार्ज करून लायन चालू करूंक ना. कलंगूट सारख्या भागांत ती कॉलेप्स जावपाक सुद्दां लागल्या अजून कितलेशेच जाग्याचेर. पण कित्याक गव्हर्नमेंट चालू करना हाजो कांय उत्तर तांचे कडेन ना. पण ते मॅनिफेस्टोन ते म्हाका एकादर कदाचित बीजेपीक ते एव्हरी इयर मॅनिफेस्टोन घालपाचें आसता म्हणून ते प्रोजेक्ट सगळे आपले पेंडिंग दवरता आनी एव्हरी इयर मॅनिफेस्टोन एव्हरी इलेक्शनाक तीच तांची प्रॉमिसीस आसता. फ्री वॉटर म्हणून सांगलें 16,000 लिटर फ्री वॉटर, लोक खुश 16,000 लिटर फ्री वॉटर म्हणून. फ्री वॉटर ना ते ना, लोकांक डबल 10 पटींनी बिलां येवपाक लागलीं उदकाची. ताजेरूय गव्हर्नमेंटा कडेन सोल्युशन ना, ते इन्क्वायरी चालू आसा तांची बिलां कित्याक वाडल्या ती उदकाची. इंटग्रेटेड स्कूल कॉम्प्लेक्स will be replicated in मारगांव, वास्को, पोंडा, म्हापसा. एक म्हाका सरकाराक सांगून दिसता की तुम्ही इंटग्रेटेड स्कूल कॉम्प्लेक्स जो कुजिरा केला थंय दोनपारां आतां म्हण पॅन्डेमिका खातीर थोड्यो ऑफलायन क्लासीस चालू आसा. फूल स्ट्रेंथान भुरगीं कॉलेजीत नासता ऑर स्कुलांनी नासता. नॉर्मल टायमार जेन्ना स्कूल्स आनी कॉलेजीस चालू आसल्यो आनी दोनपारचो टायम जातालो जेन्ना स्कूल सुट्टाली भुरगीं घरा वचपाक थंय केओस जातालो, केओस. हो प्रत्येक पेरंट्सान एक्सपिरियन्स केला आसतलो. तांच्या भुरग्यांची सेफ्टीचो प्रश्न आसा कित्याक तो रोड इतले बारीक आसा, नेरो रोड आसा, थंय सगळ्यो स्कूल बसीस आसता, पेरंट्स आपले भुरग्यांक व्हरपाक येता गाडयेन, थंय कांयच मोबिलिटी करूंक मेळना. थंय टर्न मारपाचो सुद्दां जागो इतलो बारीक आसा की कितेंच जर थंय नॅचरल डिजास्टर वा कितें जर केन्ना कितें जायत डिजास्टर जाल्यार थंय भुरग्यांक एक्झिट सुद्दां करपाक वाट प्रॉपर वाट ना. ते आमी सांगता की ते मडगांव, वास्को, पोंडा, म्हापसा रेप्लिकेट करतले. असले रेप्लिकेट करूं नाका, करूंक ना तांच्यांनी. 5 वर्सांचो हो तांचो 2017चे मॅनिफेस्टोन तांच्यांनी सांगलेले करतले म्हणून बीजेपी. कांयच करूंक ना, पण करतले पळय तुमी जेन्ना आतां हे तरी सरकार तुमचें येवपाचें ना. केन्ना एक 25-30 वर्सांनी जर तुमी परते येत सत्तेर जाल्यार तसलें करूं नाका, कित्याक तितले पर्यंत आमी बरें इंटग्रेटेड स्कूल कॉम्प्लेक्स रेडी करून दवरलेले आसतले. एज्युकेशन एंड स्किल डेव्हलपमेंट व्हडली व्हडल्यो प्रॉमिसीस आनी व्हडली व्हडली आश्वासनां दिल्लीं इतली आसा ती आनी वाचून फायदो ना, कित्याक तांच्यांनी कांय ती इम्प्लिमेंट कांय करूंकूच ना. करून हायलायट तुमकां सांगता हांव, कोविडाच्या टायमार जेन्ना ऑफलायन क्लासीस घेवपाक जाल्यो तेन्ना म्हाका दिसता गव्हर्नमेंट टोटली एक्सपोज जालें. तांचे कडेन कसलोच इन्फ्रास्ट्रक्चर नासलो, ब्रॉडबँड कनेक्टिविटी नासली, कसलीच तांच्यांनी एफर्ट स्वताच्यान घेवंक ना. सायबरेज स्कीम प्रॉमिस केल्ली, खंय आसा सायबरेज स्कीम? जी सायबरेज स्कीम बंद केल्या ती अजून इम्प्लिमेंट करना. अशें लोकांक त्रास जाल्ले आमी पळयल्या की ऑनलायन भुरग्यांक शिकपाक जाय एका सायडीन ऑनलायन क्लासीस सुरू जाल्यो. स्मार्टफोन घेवपाक आवय बापाय कडेन पयशे नासले. गव्हर्नमेंटाक उधळपट्टी करपाक इफीचे डिनर आनी 5 स्टारान पार्ट्यो करपाक पयशे आसता, पण ते भुरग्यांक मास स्मार्टफोन घेवन दिवपाक सरकारा कडेन पयशे नासले. सायबरेच्या अंडर लोकांनी रिणां सुद्दां काडून स्मार्टफोन घेतले आनी आपल्या भुरग्यांक शिकून दिल्या. म्हणटा थंय इंटरनेट नासली, कनेक्टिविटी. पॅरा टिचर्सांक तांच्यांनी कॉन्ट्रॅक्टाचेर असलेले पॅरा टिचर्स ज्यो आसा तांकां रेग्युलर स्टेटस दिता म्हणून सांगलेलो. वोकेशनल टिचर्सांक खंय आसा रेग्युलर स्टेटस? ती बाबडी अजून रस्त्यार बसता. एव्हरी इलेक्शनाक मॅनिफेस्टोन तांकां रेग्युलर करता, ते मॅनिफेस्टोन करता रेग्युलर एस तांकां, मागीर तांकां रस्त्यार बसची पडटा, मागीर तांचे दाणे मारता. अंगणवाडी वर्करांचे सुद्दां आमी सेम पळयला, तांकां निमाणी रस्त्यार येवची पडली. पिंक फोर्स जो केला, पिंक फोर्सांक सरकारांतल्या मंत्र्यांक राखचे पडले आनी ते बायलांक रातचे दाणे खावचे पडले थंय पुलिसांचे. IIT, NIT अजून अंडर कन्स्ट्रक्शन, इनकम्प्लीट. हांगातले IIT कितें जालां तें आमी पळयलां. मेस लोकांचो विरोध आसतना सुद्दां थंय व्हरून लोकांच्या माथ्यार मारले. लास्टाक लोकांचो विजय जालो आनी तांकां विड्रॉ करचे पडले. पण करता ती गजाली दूख करून उडयना, म्हणजे सारकें म्हणून प्लॅनिंग करून बाबा लोकांक विश्वासान घेवन कसलीच गजाल करपाची हांची धोरण बीजेपीचें म्हणटा तें ना. स्पेशली एबल्ड चिल्ड्रन एंड इंस्टिट्यूशन वर निग्लेक्टेड completely during the COVID. There was no focus. Nobody went and even visited or tried to communicate with the specially able children, their parents, to see what is their position during the COVID lockdown and what is the manner in which the education is being imparted on them. Sorry. Phase out use of plastic in all designated tourist spots to make Goa plastic free. Order आयली गव्हर्नमेंटाची, पेपराचेर आसा, इम्प्लिमेंटेशन खंय आसा? कोणेय आज बिचाचेर वचून बोळोवचें प्लास्टीक फ्री जाला आमचे बिचीस, टुरिस्ट स्पॉट प्लास्टीक फ्री जाल्या जावना. कित्याक हे फक्त मॅनिफेस्टोन चकचकीत मॅनिफेस्टो करून तातूंत छापपा पुरतें आसलें.
वायफाय एनेबल्ड झोन एट मेजर टुरिस्ट डेस्टिनेशन सोडा गव्हर्नमेंटाच्या ऑफिसानूच पयलीं वायफाय सारकें चलना. लोक गेल्ले फावट सिस्टम ऑफलायन म्हणटा ते, नाल्यार नेट ना म्हणटा, इंटरनेट डावन आसा म्हणटा. Make Goa a preferred destination for mega events such as Defence Expo during non-peak season. Defence Expo during non-peak season. Defence Expo export जालो, तमिळनाडू गेलो ऑलरेडी. हे हो जुमला तांचो. All tourist locations should be well illuminated and installed with CCTV surveillance. म्हाका दिसता गोयची इतली सुंदर कोस्टलायन आसा, गोंया नॉर्थ टू साउथ ब्युटिफुल कोस्टलायन आसा. एकान एक बीच आपल्यान डिफरंटली ब्युटिफुल आसा आनी टुरिस्ट फक्त मिरामारूच पळोवपाक येना, टुरिस्ट बाकीचे आनी कलंगूट पळोवपाक येना, टुरिस्ट दुसरेय बीच पळयता. आज सुद्दां जर आमी रातचे जर वेगळे वेगळे भागात सावथाक सुद्दां जर आमी थोड्या बिचांचेर वचत जाल्यार खंय प्रॉपर इल्युमिनेशन आमकां दिसना. इवन मिरामार हांवें सुद्दां स्वता फाटल्या दिसांनी एक पोस्ट शेअर केल्लो, हांव स्वता थंय आसलो, जाल्यार 8 8:30 जायसर थंय रातची लायटूच पेटनासली, सामको काळो. टुरिजमात म्हाका दिसता बीच क्लिनिंग जे म्हणटा तो कोणूय गोंयकार जर बिचार भोवलो जाल्यार म्हाका ऑपोजिशन म्हणून हो आरोप बीच क्लिनिंग इज अ स्कॅम म्हणून करपाची गरज ना. प्रत्येक मनशाक बिचार चल्ल्या बरोबर कळटलें की बीच कितले साफ जाता. कोट्यांनी रुपया तांकां फारीक करता गव्हर्नमेंट एजन्सी, कित्याक ते गव्हर्नमेंट ती प्रायव्हेट एजन्सीक जे कोट्यांनी रुपया टॅक्स पेयराचे फारीक करता ते कोणाक तरी हांकां इलेक्शन फंड म्हणून येता, म्हणून बीच आमचे अजून घाण आसा. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जो बिचाचेर, कित्याक गोवा इज अ वर्ल्ड टुरिझम डेस्टिनेशन, वर्ल्ड टुरिझम मॅपाचेर गोवा आसा. आनी बेसिक जेन्ना टुरिस्ट गोंयांत येता, इंटरनॅशनल टुरिस्ट येता, डोमेस्टीक टुरिस्ट येता, तो एक अपेक्षा धरता जेन्ना इतले पयशे फारीक करून आपूण गोंयांत येता तेन्ना आपल्या बेसिक फॅसिलिटीज हे बीचीस ऑर कसले टुरिस्ट आमचे अट्रॅक्शन्स आसा ते जाग्याचेर मेळच्यो. चेंजिंग रूम्स आसचे, वॉशरूम्स आसचे, क्लीन वॉशरूम्स आसचे. पण म्हाका तरी अजून पर्यंत तरी खंय बरें क्लीन वॉशरूम, चेंजिंग रूम एक दोन जर बीच आमचे जर सोडले जाल्यार आनी गोंयांत खंयच ती फॅसिलिटी म्हाका दिसना. पयलीं आमचो सुलभ तो मिरामार आसलो, तो अशी परिस्थिती आसली, भितर जर कोण वचत जाल्यार तो घुळून थंय पडपाचो आनी भायर आनी येवपाचो ना शौचालयांच्यान. त्या लोकल फेस्टिवल्स प्रमोट करतले, प्रमोट लोकल फेस्टिवल लायक चिखल कालो, जात्रा, फिस्ट, बनेरा, सांगोड हे तांचे मॅनिफेस्टोन प्रॉमिस आसले बीजेपीचे. पण म्हाका दिसता बीजेपी सनबर्न सोडून आनी रेव पार्टीज सोडून कसलीच फेस्टिवलां आनी प्रमोट करूंक शकना. हे आमी आतां रिसेंटली सुद्दां पळयलां. तांचे कडेन कांय जावपाचें ना, फक्त ते संस्कृती, कला आनी कल्चर बी म्हणटा पळय ट्रेडिशन्स त्यो तांचे मॅनिफेस्टोन छापपा पुरत्यो त्यो बऱ्यो दिसता. तांचे कसलेंच लक्ष आमचे गोंयचे ट्रेडिशनल जे फेस्टिवल्स आसा ती प्रमोट करपाक ऑर ती सेफगार्ड करपाक, ती आनी व्हडल्या स्केलीर करपाक कसलोच एफर्ट बीजेपीचो दिसना. म्हाका दिसता सरकाराक एक विसर पडटा की गोवा वर्ल्ड टुरिझम मॅपार येवपाक आनी गोवा इतलें बरें टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून फेमस जावपाक हीच आमची ट्रेडिशनल फेस्टिवल्स लायक चिखल कालो, जात्रा, बनेरा, सांगोड हीच आसली. आमचे नॅचरल बिचाची नॅचरल ब्युटी आसली. सनबर्न पळोवपाक गोंयांत लोक टुरिस्ट येनासले आनी आतां जे कितें हांच्यांनी चलयलां गोंयांत टुरिझमाच्या नांवान तें तर पळोवपाक डेफिनेटली येनासले. पण सरकाराक हाजो कंप्लीट विसर पडला, कित्याक चिखल कालो केल्ल्यान तांकां कोणा कडल्यान पयशे मेळचे ना, पण सनबर्न केल्यार भरपूर पयशे मेळटा. म्हणून सरकारान कोवीड सुद्दां आसतना पयर सनबर्न करचें ना म्हणून आश्वासन दिवन सुद्दां हजारांनी लोक थंय एकठांय जावन सनबर्न जाले आनी ताचे मागीर इमिजिएटली कोविडाची ही थर्ड वेव गोंयांत सुरू जाली. टुरिझम पॉलिसी एवरी इलेक्शन लागीं आयले वी वील हॅव अ कॉम्प्रिहेन्सिव्ह टुरिझम पॉलिसी. खंय आसा टुरिझम पॉलिसी? हांची एकूच पॉलिसी, शो मस्ट गो ऑन. आयटी पार्क, इलेक्ट्रॉनिक सिटी प्रोजेक्ट, तुवें चिंबेल टू बी एक्सपेक्टेड खंय आसा? खंय पावला? गव्हर्नमेंटान आज उत्तर दिवपाची गरज आसा. तुम्ही सरकारान आसा, तुम्ही बॅकडोरान सत्तेर आयल्या, पण तुम्ही सत्ता तुमच्या हातान आसा. आयटी पार्क खंय पावले? इलेक्ट्रॉनिक सिटी खंय पावली? आयटी पार्क आनी इलेक्ट्रॉनिक सिटी ही फक्त प्लॉट विकपाचे स्कॅमां जावंक जायना. हातून कितलो एम्प्लॉयमेंट तुम्ही जनरेट केलो आनी एम्प्लॉयमेंट जनरेशनाचो तुमचो कितें प्लॅन आसा हाजेर एक्सप्लेनेशन सरकारान दिवपाची आज गोंयच्या लोकांक इलेक्शनाक वचचे पयलीं गरज आसा. एम्प्लॉयमेंट म्हणटा हे प्रकाराचेर आनी म्हाका दिसता उलोवपाची आनी परिस्थिती उरूंक ना, कित्याक बीजेपीचेच आमदार हांच्यांनी बीजेपीच्या मिनिस्टराचेर आरोप केल्या, सिरियस आरोप केल्या की जॉब विकल्या
लाखांनी रुपयांक जॉब विकल्या, थोडे जॉब एकाच कॉन्स्टिट्युएन्सीन गेल्या, एका डिपार्टमेंटाचो 70 हेल्थ मिनिस्टर आसा, सगळे जॉब 70 म्हणल्यार देर इज डेफिनेटली समथिंग रॉंग ओवर देर. स्कॅम इज हॅपन. बीजेपीज ओन एमएलए फ्रॉम पेंजीम has criticized that there is scam in PWD recruitment आणि अशी निंदनीय परिस्थिती बीजेपीची जाल्या की आज तांकां प्रॉमिस केल्ले जॉब 10% सुद्धा ते जॉब्स लोकांक भुरग्यांक दिवंक पावूंक ना आणि जे जॉब्स तांच्यांनी दोळ्यांक उदक लावपाक काडलेले निमाणे ते कितलेशेच जॉब तांकां होल्डार घालचे पडले आणि थोडे तांचे जॉब्स आसा ताचेर ऑलरेडी इन्क्वायरी चालू जाल्ली आसा. इंडस्ट्री प्लॉट एलोकेशन हे टोटल स्कॅम. ऑलरेडी तातून कंप्लेनी फायल जाल्ल्यो आसा. आमी हाजे पयलीं हो मुद्दो रेज केला, प्लॉट स्वॅपिंग आनी हे ते जे अविनाश सुद्दां तुमकां जाय जाल्यार इन डिटेल एक्सप्लेन करतलो. जे प्रिस्क्रायब फॉर्मेटानूच ना, जे प्रोविजनूच ना, ते प्रोविजन हांच्यांनी केला आनी प्लॉट स्वॅपिंग अलाव केला. आयपीबी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड इज अ सिंगल विंडो बोर्ड टू मेक मनी. सरकारान सांगचे 50,000 नोकऱ्यो म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर जेन्ना मुख्यमंत्री आसलो तेन्ना सांगतालो. कितल्यो नोकऱ्यो जाल्यो इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान? इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान कितल्यो नोकऱ्यो बीजेपी सरकारान लोकांक दिल्यो आणि इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे अंतर्गत कितले क्लीन आणि ग्रीन प्रोजेक्ट्स आणि उद्योग गोंयान आयले हाजेर बीजेपी लोकांक गोंयच्या इलेक्शना पयलीं उत्तर दिवपाची गरज आसा. सँड, लॅटरायट, स्टोन, मेटल क्वॉरीज रेग्युलरायज करतले. ताका एक पॉलिसी आसतली म्हणून सांगलेली. खंय आसा पॉलिसी? सगळ्यात सर्रास इल्लीगल रेणीचे मायनिंग चल्ला, खडयेचे मायनिंग चल्ला, लॅटरायट मायनिंग चल्ला. पॉलिसी खंय आसा? एव्हरी इयर इलेक्शन येतकूच तुम्ही पॉलिसी करता. पॉलिसी दिया आनी लोकांक दाखया पॉलिसी खंय आसा ती. अनएम्प्लॉयमेंट इज कॉन्स्टंटली अबाउट 12% इन गोवा रायट नाव. As we speak today, unemployment is at more than 12%. It was 34.5% during 2019, and now still the employment situation is this in Goa, and the government is claiming that they have given employment. I don't know from where they have given employment or to whom they have given employment. कोणाक तांच्यांनी नोकऱ्यो दिल्यो आनी कश्यो दिल्यो ते म्हाका खबर ना, but these are the figures. Anybody can check these figures from the official data available to everyone. सरकारान सांगलेले मेजर फार्मा आणि नॉन पॉलिटिक इंडस्ट्रीज गोंयात स्थापन करतले म्हणून. हातून हो बंडलनामा बीजेपीचो मॅनिफेस्टो न्हय, बंडलनामा. तांच्यांनी कितले फार्मा इंडस्ट्रीज गोंयात हाडल्यो आणि कितले ग्रीन प्रोजेक्ट्स आणि इंडस्ट्रीज गोंयात हाडल्यो हाजेर आज लोकांक उत्तर दिवपाची गरज आसा परत. कित्याक म्हाका दिसता हे मेजर रिजन गोंयात आसलेलो भ्रष्टाचार, गोंयात आसलेलो घुसपागोंदळ हो पळोवन हे सरकार जे हांगा लेफ्ट राईट सेंटर करप्शन करता ते पळोवन कोणूच गोंयात इन्व्हेस्ट करपाक सोदिना आणि ते गजाल असल्या कारणान आज गोंयात सिव्हियर एम्प्लॉयमेंट क्रंच जाल्या आणि अनएम्प्लॉयमेंटाचो आंकडो वाडला. मायनिंग रिझम्पशनाचेर म्हाका दिसता हांव सुरवातीकूच उलयला, ताचेर आनी हांव परत रिपीट करना कित्याक ते म्हाका दिसता हे सरकार तरी आसा सर ते जावपाचें ना. ते व्हडले व्हडले सांगताले कॉर्पोरेशन करतले, हे करतले, ते करतले. आयचे सुद्धा एका मेजर न्यूजपेपराचेर फ्रंट पेजीचेर आयला मायनिंगाची परिस्थिती गोंयान कितें आसा पळय ती आनी कोर्टान हांकां कितें म्हणलां पळय तें. क्रिएट फार्मर्स मार्केट वाचतकूच बरें दिसता जिवाक की बेतूल, काणकोणा, सांग्या त्या सायडीन कुंकळे त्या सायडीन फार्मर्स मार्केट क्रिएट करतले म्हणून डेजिग्नेटेड स्पॉट्स. खंय आहा रे फार्मर्स मार्केट? कसलो मार्केट आसा? खंय केला तुम्ही फार्मर्स मार्केट? फार्मरांक हे मारून हे बीजेपी सरकारान फार्मरांचे पोटारूय मारले आनी फाटीरूय मारले. मार्केट तर करपाचें सोडूनच दी, पण इलेक्शन येतकूच ते घालता भितर, शास्त्र करता आपले. Double the number of horticulture outlet agriculture product from local farms. Loan facilities to agro-based activities at a nominal 1% interest rate through कृषी कार्ड. ही स्कीम खंय गेली? बीजेपीन आज गोयच्या फार्मरांक भुरग्यांक तुम्ही म्हणटा यंग भुरग्यांनी एग्रीकल्चर करचो, तुम्ही एनकरेज करता अनएम्प्लॉयमेंट सगळ्यांनी सरकारी नोकऱ्या फाटल्यान धांवचे न्हय म्हणून. पण तुम्ही ज्यो स्किमी अनाउन्स करता त्यो तुमच्या स्किमी सदांच पेपरारूच आसता आनी इम्प्लिमेंटेशन ताचें झिरो आसता. मागीर कशें एग्रीकल्चर प्रमोट करतले? केज फिश फार्मिंग ऍक्टिव्हिटी आगरताल करतात फिशरीज मिनिस्टर आसलो त्या टायमार सुरू जाल्ली इन द सी दर्याचेर. आज ती पायलट प्रोजेक्ट म्हणून आसा. कितलेशे नवे फार्मरांनी तातूंत व्हेंचर जाले.
हो सरकारान उत्तर दिवपाची गरज आसा आनी कित्याक जावना हाजेरूय उत्तर दिवपाची गरज आसा. फार्मर कम्पेन्सेशन जे आसा ते तांच्यांनी जेन्ना हे जालें शेतकरी आधार निधी म्हणून आसा, सायक्लोन जेन्ना गोंयांत जालो, हे वर्सा आमी पयला सायक्लोन जालो, एक म्हाका दिसता आज पर्यंत गोंयांत सगळ्यात व्हडलो सायक्लोन जालो जो हे वर्सा जालो. फाटोफाट फ्लडींग जालें कितलेशेच पावस पडून, कितलेशेच एरियेनी लोकांची एग्रीकल्चर, ते गरीब लोक आसता, एग्रीकल्चर कितें व्हडले ते कोट्याधीश नासता, सादे कॉमन मनीस मिडल क्लास सुद्दां तांकां हांव म्हणूंक शकना, दे आर मच लेसर दॅन दॅट. कित्याक गोंयांत दुसऱ्या राज्या भशेन लार्ज लँड पार्सल्स आसलेले फार्मर्स व्हडले कोण ना, चुकून आसतले कदाचित एक मोजक्या हाताच्या बोटार मेजूं येता अशे फार्मर आसतले तांची लार्ज लँड पार्सल्स आसता. गोंयांत फार्मर जे आसा ते धाकटेच फार्मर्स आसा, तांची एक 2000 स्क्वेअर मिटर 3000 स्क्वेअर मिटर, चडांत चड 5000 स्क्वेअर मिटरची फार्म्स आसतली, शेतां आसतली. जेन्ना सायक्लोन जालो आनी जेन्ना फ्लडींग जालें, गव्हर्मेंटान असो घुसपागोंदळ केलो. पयलीं सांगलें तांकां डिजास्टर मॅनेजमेंटाच्या अंडर तुमी क्लेम करा, अशें तुमकां आपूण कम्पेन्सेशन मेळून दिता म्हणून फायली पुटअप केल्यो, फायली प्रोसेस केल्यो. डिजास्टर मॅनेजमेंटाक वचून पयलीं पयशे ना, तांचे जर तुमी रेट्स पळोवशात जाल्यार त्यो सामक्यो एक्स्ट्रीमली लो आसल्यो. त्या कारणान परत डिसिजन घेतलें सरकारान की कम्पेन्सेशन जें आसा तें शेतकरी आधार निधीच्या अंडर दिवचें म्हणून, जे सुमार 2.5 रुपया पर स्क्वेअर मिटर, म्हणजे एक 25,000 पर 10,000 स्क्वेअर मिटर अशें अप्रॉक्सिमेटली येता. पण तें जर आज परिस्थिती पळोवशात, तुमी हांगा दुसरो सायक्लोन येवपाचो टायम जालो, कित्याक आतां जो सायक्लोन येतलो तो बीजेपीचेर येवपाचो आहा, गोंयचे लोक बीजेपीचेर वादळ हाडपाचे आहा. तो वादळ येवपाचें तरी जालें, तरी फाटल्या सायक्लोनाचें कम्पेन्सेशन लोकांक दिवंक ना. परत एकदां हांव रिपीट करता, 5 स्टारान लाखांनी रुपया हाका मोडपाची गरज नासली इफीक, की तुमी जेन्ना आमी आमचे फार्मर जे आमचे पोट भरता तांकां जर दिवपाक आमचे कडेन पयशे ना, बरें बीजेपी आपले पार्टी फंडांच्यान पयशे फारीक करता, आमचे टॅक्स पेयराचे पयशे, ते जर तुमकां तांकां जर दिवपाक जायना गरिबांक, जाल्यार तुमी कित्याक आनी सत्तेर जाय. स्ट्रे कॅटल इश्यू आनी स्ट्रे डॉग कंट्रोल करतले पॉप्युलेशन म्हणून सांगताले. म्हाका दिसता स्ट्रे कॅटल आनी स्ट्रे डॉग इश्यू, कुत्रे रस्त्यार येवन आनी गोरवां रस्त्यार येवन हांगा लोकांचे जीव सुद्दां गेल्ले आसा पावसाच्या दिसांनी आनी आतां सुद्दां. कित्याक कितलेशेच जाग्यार रस्त्याच्यो लायटीच पेटना, रातच्यो डिस्को चालू आसता लायटींचो LED, आनी त्यो कितलेशेच दीस तो चालू आसता. ते तांचे कडेन प्रॉब्लेम सॉल्व जावना, तांची प्रॉमिस हांव तुमकां सांगता तें. वेटरनरी हॉस्पिटल, आज गोंयांत 24/7 वेटरनरी हॉस्पिटल आसपाची गरज आसा. कित्याक वेटरनरी हॉस्पिटल जी म्हणटा ती एक लिमिटेड टायमाक मागीर बंद जाता, नाल्यार हांच्यांनी बीजेपीचे सरकारान आज पर्यंत ही गजाल करपाची आसली ती अजून जावना. आनी 24/7 वेटरनरी हॉस्पिटल ही गरजेची आसा, कित्याक जनावरां वेळ कोण दुयेंत पडची ना हें सगळ्यांक खबर आसा. मनशां जशी दुयेंत पडटा खंयच्या टायमार, तशीच जनावरांय दुयेंत पडूंक शकता. पण 24/7 सोडून दिया. टोंका जर वेटरनरी हॉस्पिटल आसा थंय जर वचून पळोवशात जाल्यार पावसाच्या दिसांनी आनी एकदां विकेंडाक स्पेशली चड गर्दी आसता, कित्याक लोक आपल्या पेट्सांक वॅक्सिनेशनाक कित्याक घेवन वतात बारीक ट्रिटमेंटाक, शेनवार येतात, लोकांक थंय पावसांत उबे सुद्दां रावपाक जागो ना, शेड सुद्दां ना फाटल्यान बांदलेली, सामकी घाण परिस्थिती. तो स्टाफ थंयचो इतलो बरो आसा वेटरनरी हॉस्पिटलाचो, ते कश्ट करून थंय लोकांक सर्वीस दिता, पण गव्हर्मेंटान जी फॅसिलिटी प्रोवायड करपाची ती कसलीच फॅसिलिटी थंय प्रोवायड केल्ली ना. All schemes in the social sector, women and child, to be linked to the inflation index for biennial increase in benefit. बीजेपीचे प्रॉमिस असले की जशें इन्फ्लेशन वाडटा, इन्फ्लेशन लिंक्ड स्कीम आसतली म्हणून, जितले प्रमाणान इन्फ्लेशन वाडटा त्या प्रमाणान स्किमीचे जे पयशे दिता ते पयशे आमी वाडयतले म्हणून. पयशे खंय वाडयल्या, एक खंयच्या स्किमीचेर 500 रुपया वाडयल्या, हांगा 60 रुपया आसलेले पेट्रोल आज 100 रुपया जाला. तुम्ही कंपेअर सुद्धा करूंक शकना. इन्फ्लेशन लिंक्ड आमी स्किम्स दिल्या म्हणून. बरं त्योय बी स्कीम 4-4, 5-5 म्हयन्याचे पयशे लोकांचे अजून पेंडिंग आसा. कोविडान लोकांचे जॉब गेल्या, तातूंत लोकांक कितलेशेच लुकसाणी जाल्या, पॅन्डेमीक जालें, नॅचरल डिजास्टर गोंयांत फेस केल्या, तरी आसतना स्किमीचे पयशे 4 महिने, 5 महिने, 3 महिन्याचे लोकांचे स्किमीचे पयशे पेंडिंग आसा. रिजर्वड पोस्ट
भरतले म्हणून सांगलेले जे रिजर्वेशन कॅटेगरीचे पोस्ट आसा सरकारान हाजेर व्हाईट पेपर इश्यू करपाची गरज आसा की रिजर्वेशन कॅटेगरीचे पोस्ट तांच्यांनी कितले भरले ते. अंगणवाडी टिचर्स तांकां सांगलेले तुमकां रेग्युलरायज करता तांचे सॅलरी बद्दल प्रमोशना बद्दल तांचे उलयले तांचे प्रमोशन सोडूनच दिया तांकां पयर रातचे दाणे खावचे पडले. हेच सरकाराचे प्रॉमिस वाचा तांचो मॅनिफेस्टो हो आमचो मॅनिफेस्टो न्हय तांच्यांनी आपल्या वेबसायटी वयल्यान काडला पण हो अवेलेबल आसा सोशल मिडियाचेर तांच्या ते विसर पडलो तांकां कित्याक लोक आसात म्हणून वेबसायटी वयल्यान काडून दवरलेलो. ही परिस्थिती आसा मॅनिफेस्टोची फाटल्यान. मारगांव डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तांकां फोर्सान ओपन करचें पडलें कित्याक कोविडाचो लोड हँडल जायनासलो म्हणून विदाउट एनी फॅसिलिटीज आपूण जावन तांच्यांनी ओपन करूंक नासलें. भितर कोणाचो वेस्टेड इंट्रस्ट इनवॉल्ड आसतलो पी करपाक प्रायवेटायज करून ताजेर पयशे खावपाक. कोविड फोर्स देम टू ओपन दॅट हॉस्पिटल. गोवा मेडिकल कॉलेजींचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ब्लॉक रेडी आसलो. लोक मरता हांगा लोकांक जागो ना घालपाक लोकांक बेड नासल्यो लोकांक जमनीर न्हिदयताले. ज्युनियर रेजिडेंट्स डॉक्टर्स जीएमसीचे कोविड हँडल करताले अंडर ट्रेमेंडस स्ट्रेस. तांकां खरेंच कोविड वॉरियरांक वालोर दिवपाक जाय. नर्सीस वॉर्ड बॉयज डॉक्टर्स सर्जन्स आनी सगळो स्टाफ स्वताचो जीव धोक्यात घालून तांच्यांनी थंय काम केलां आनी आउट ऑफ द वे वचून इतलो लोड अल्टिमेटली मेडिकल फ्रेटर्निटी जी आसा ते वर्कर्स जे आसा ते बी ह्युमन बींग एकटो डॉक्टर आनी एक नर्स कितले पेशंटांक पळोवंक शकता एका बियॉन्ड लिमीट पळोवंक शकना तरी आसतना आपली फॅमिलीचो जीव धोक्यात घालून स्वताचो जीव धोक्यात घालून तांच्यांनी कोविडाच्या टायमार गोंयांत लोकांक सर्वीस दिली फर्स्ट सेकंड वेवाच्या टायमार. पण हे स्वार्थी सरकार कशेंच सुपर स्पेशलिटी ब्लॉक ओपन करनासलें. निमाणी पब्लीक प्रेशर आनी मेडिकल ते फ्रेटर्निटीचो प्रेशरान कोविड तो सुपर स्पेशलिटी बिल्डींग तांकां ओपन करची पडली. आनी आज म्हाका दिसता गोंयांत सगळ्या लोकांक खबर आसा की जेन्ना ती बिल्डींग ओपन केली तेन्ना रोटरी सारके एजन्सीक थंय कार्डबोर्डाच्यो खाटी घालच्यो पडल्यो वरून कित्याक गव्हर्मेंटा कडेन कसलीच फॅसिलिटी नासली. गव्हर्मेंटान मिसमॅनेजमेंट केल्लो. ही परिस्थिती हेल्थ सॅक्टराची गोंयांत. आयुष हॉस्पिटल व्हडलें गाजावाजा करून आयुष हॉस्पिटल गोंयांत येतलें आनी गोंयचे दुर्दैव आमचो आयुष्य मंत्री आसा तो आमचो गोंयचो. अशी परिस्थिती की आयुष हॉस्पिटल आनी आयुष ट्रीटमेंट एंड प्लॅनिंग ऑथॉरिटीचो जो फंड आसलो आनी मायनिंग फंड 300 कोटी रुपयाचो SC ST एरियांनी युटिलायज करतलो म्हणून सांगलेलो. ताजो म्हाका दिसता 20% सुद्दां युटिलायझेशन जावना आनी कितें जालां पळय तेंय बी कसलें गव्हर्मेंटा कडेन ताची क्लॅरिटी ना. फक्त मॅनिफेस्टोचेर हें छापपाक मायनिंग डेव्हलपमेंट एंड CAMPA फंड which are accumulated in excess to 300 crores will be utilized for infrastructural development in tribal and mining areas. तो फंड खंय आसा तो सरकारान लोकांक उत्तर दिवपाची गरज आसा. ट्रायबल एरियान जे स्टुडंट्स रावता तांकां डे टू डे आपले एज्युकेशन घेवपाक इतले स्ट्रगल करचे पडटा. आजून हांव आमच्या पक्षाचे एका पदाधिकारी कडेन उलयतालो ताणें सुद्दां म्हाका सांगलें खोतीगांवांत अजून देर इज नो कनेक्टिविटी देर इज नो टावर देर इज नो कनेक्टिविटी. सरकारान म्हणलें सांगलेलें आमी फूल कनेक्ट. ते भुरग्यांनी कशें शिकप ऑफलायन मोड क्लासीस भुरग्यांनी कशें शिकप हें सरकारान एक्सप्लेन करचें. तुमी लोकांचे भुरग्यांच्या भविश्या कडेन खेळ करतात. तुमकां पडून ना फक्त सरकार पयशे करपाक बिजी पडला. हे फक्त मॅनिफेस्टो ती प्रॉमिसां तुमची फक्त चकचकीत ते 3-4 कलरान छापपा पुरती तुमची मर्यादीत आसता. पण इम्प्लिमेंटेशन जर पळोवशात मॅनिफेस्टोचो जाल्यार हो झिरो. पण लोकांनी जो तुमचो मॅनिफेस्टो वाचून तुमकां रिजेक्ट केल्लें तें सारकें आसलें. तुम्ही फोटोन लोकांक सत्तेर आयल्या तरी तुमचे कडेन तो कंप्लीट करूंक जायना. ही डिटेल्स आसा कॅम्पा फंडाची ती तुमकां हांव ही फूल स्लायड दितलो ती मागीर तुमकां जाय तुमी ते रिफर करात. आर्ट एंड कल्चर आमचो धडाडीचो मंत्री आसा आनी आर्ट एंड कल्चरान म्हाका दिसलें की भरपूर प्रगती जातली म्हणून दिसलेली. रवींद्र भवन पेडण्या पेंडिंग, सांग्या पेंडिंग, धारबांदोडा पेंडिंग, बार्देस पेंडिंग, काणकोण पेंडिंग. रवींद्र भवन प्रत्येक तालुक्यात रवींद्र भवन आसतलें म्हणून सांगलेलें. खंय आसा रवींद्र भवन? कला अकॅडमीचे रेनोवेशन सगळ्यात महत्वाचो मुद्दो. आर्ट एंड कल्चर मिनिस्ट्रीचो सगळ्यात महत्वाचो आनी इंट्रस्टाचो मुद्दो वॉज रेनोवेशन ऑफ कला अकॅडमी. लोक हांगा मेल्यार करताले GMC पण पयशे हांगा वचूंक जाय आसले ते बी टेंडर करनासतना. सांकवाळे जे कला भवन आसा ते 30 कोटी रुपया खर्च करून ताणें बुध भवन जालां ते अजून चालू जायना.
लोकल आर्टिस्ट आज जर परिस्थिती पळोवशी जाल्यार ते लोकल आर्ट एबंडन करता, कित्याक जो एनकरेजमेंट गव्हर्नमेंट सांगता चुकून मदीं केन्ना कोणाचो सत्कार करता, शाल घालता, श्रीफळ दिता, ते बारीक सारीक गजाली करता, पण एक्चुअल ग्राउंडाचेर सरकार तांकां कितें इन्सेंटिव्स दिता आनी ही जो लोकल आर्ट आसा हो काबार जावचो न्हय हाजेर गव्हर्नमेंटाचो कितलो पर्यंत प्रयत्न आसा. कित्याक गोंयांत सपोज तियात्र, मांडो, फुगडी, धालो लोकल आर्ट जर प्रमोट केल्लो जाल्यार म्हाका दिसता गोंयांत इंटरनॅशनल टुरिस्ट सुद्दां आनी एट्रॅक्ट जातले आसले. तो ढाम 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 करून म्युझीक लावन व्हडल्यान सनबर्न प्रमोट करून ते पळोवपाक तुका इंटरनॅशनल टुरिस्ट येवचे ना. ते गांजा टुरिस्ट येतले ताका कदाचित, पण तो क्वॉलिटी टुरिस्ट जो लोकल आर्ट गोंयची आमची नॅचरल जो ब्युटी आनी कल्चर आसा तो पळोवपाक जे क्वॉलिटी टुरिस्ट येतले आसले ते केन्नाच येवचे ना, कित्याक तो हांकां प्रमोट करपाचोच ना. हांकां तो सनबर्न शो मस्ट गो ऑन. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आज प्रायव्हेट जो टॅक्स पेयराच्या पयशांनी बांदलेलो स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आहा, श्यामा प्रसाद मुखर्जी हो तो आज प्रायव्हेट पीपीपी करपाक गव्हर्नमेंट फुडें सरल्या. तो कोणाक तरी प्रायव्हेट आहा तातूंत भरपूर कोट्याचे भितर हें आसतलें, किकबॅक आसतलें तांकां. कांपाल फुटबॉल ग्राउंड इज अ मोन्युमेंटल डिजास्टर बाय द बीजेपी. केन्ना म्हणलेलो फर्स्ट डिफीच्या टायमार अजून तांचे कडेन तो कांपाल फुटबॉल ग्राउंड रिपेर जायना. नॅशनल गेम्स कितली वर्सां जाली बीजेपी गोंयांत नॅशनल गेम्स करता, अजून नॅशनल गेम्स गोंयांत जायना. गोंयांत 15 म्हाका दिसता कोट्यांनी रुपया गोंयांत फायन पडला, कित्याक डिले करता म्हणून नॅशनल गेम्स. तो कोणाचे पयशे? आमचे पयशे, टॅक्स पेयराचे पयशे. तो फायन आतां गोंयांत फारीक करचो पडटलो बिकॉज ऑफ डिले इन नॅशनल गेम्स. आतां एडमिनिस्ट्रेशनाचेर तांच्यांनी भरपूर कितें कितें सांगलेलें. गव्हर्नमेंट जे एम्प्लॉईज आसा तांकां खूश करपाचो प्रयत्न केल्लो. गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांक म्हाका दिसता काँग्रेस सरकारान हाजे पयलींच्या जितलें कितें दिलां तितलें आनी खंयच्याच सरकारान दिवंक ना, आनी खंयचेच सरकार केन्ना दिवचें ना. बीजेपी पिशान काडटा म्हणून प्रत्येक गव्हर्नमेंट एम्प्लॉईक खबर आसतलें. आनी सगळ्यांत चड जर कोण ह्या सरकारान सफर जाल्या जाल्यार म्हाका दिसता ते सरकारी कर्मचारी सफर जाल्या. 7 पे अजून पर्यंत तांच्यांनी थोडे कॉर्पोरेशन्सांक आनी कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सांक तो तांच्या स्वताचो प्रॉमिस आसलो. हें आमचें हांव म्हजें सांगिना, तांचे मॅनिफेस्टोन आसा, अजून तांच्यांनी दिवंक ना. 7 पे कमिशन रिकमेंडेशन विल बी एक्सटेंडेड टू ऑल गव्हर्नमेंट कंट्रोल कॉर्पोरेशन एंड ऑटोनॉमस बॉडीज. दिला, अजून दिवंक ना सगळ्यांक. सर्विसीस गॅरंटी एक्ट आसा, इम्प्लिमेंटेशन खंय आसा सर्विसीस गॅरंटी एक्टाचें, एनफोर्समेंट खंय आहा सर्विसीस गॅरंटी एक्टाचो. लोकांक अजून डिपार्टमेंटान फावटीचेर फावटी मारच्यो पडटा. कित्याक मारच्यो पडटा? कित्याक इम्प्लिमेंटेशन इज झिरो. सरकाराचें लक्ष ना. आपूण कितें प्रॉमिस केला पळय तांकां खबरूच ना, म्हणून जे पेपराचे स्किमी आनी तांचे जे एक्ट आसा ताचे इम्प्लिमेंटेशन इज बॅडली अफेक्टेड. एंटायर मॅनिफेस्टोन भ्रष्टाचाराचेर एक शब्द बीजेपीच्या खंयच ना, नाजाल्यार तांच्यांनी दाखयतो हांगा आसा म्हणून. जनरल तांच्या हातून मॅनिफेस्टोच्या हातून तांच्यांनी धनगर कम्युनिटी एसटी स्टेटस दिता म्हणून सांगलेलें. आज दुर्दैवाची गजाल म्हणल्यार गोंय राज्याचो आमचो उपमुख्यमंत्री जो आसा बीजेपीचो, आनी तो बीजेपीन गेला काँग्रेसीच्यान, तो धनगर कम्युनिटीच्यान. पण अजून पर्यंत म्हाका दिसता धनगर कम्युनिटीच्या लोकांक स्ट्रगल करचें पडटा टू गेट द एसटी स्टेटस. एवरी तांचे मॅनिफेस्टोन तें आसता, पण ते तशेंच उरता. आनी आतां मंत्री सुद्दां ताचो उपमुख्यमंत्री आसून सुद्दां कित्याक जायना हाजें उत्तर हांच्यांनी येता ते वेंचणुकेक लोकांक दिवचें पडटलें. पायप्ड गॅस कनेक्शन आयल्या थोड्या जाग्यांचेर, पण इट इज इनकम्प्लीट. म्हणल्यार म्हाका दिसता 5% सुद्दां कंप्लिशन ना पायप गॅस कनेक्शनाचें. गव्हर्नमेंट सर्विसीस ज्यो आसल्यो जावं फॉर्म 1 and 14 ते सुद्दां 50% ताची रेटी वाडयल्या गव्हर्नमेंट सर्विसाच्यो, ते बी विथ जीएसटी. फोर्ट्स आनी हेरिटेज सायट्स टू बी प्रोटेक्टेड म्हणून सांगलेलें हांच्यांनी. फोर्ट्स आज प्रायव्हेट कंपनीक आग्वाद फोर्ट सुद्दां ते करून सगळें प्रायव्हेटायझेशन, सगळें विकपाचें. देशाची संपत्ती आसा, राज्याची संपत्ती आसा, ती सगळी प्रायव्हेट प्लेयरांक विकपाची. म्हणल्यार आनी आयुश्यान आमी सत्तेर येवचे ना, आसा तितले विकुया आनी मोकळे जावया, हें बीजेपीचें धोरण आसा. हेरिटेज सायट्स सावन तांच्यांनी सांगलेलें की आमी प्रोटेक्ट करतले हेरिटेज सायट्स. पण आज जर आमी पळोवश्यात जाल्यार ओल्ड गोवा इज अ सामकें शायनींग एग्जाम्पल. तांच्यांनी हेरिटेज सायट गोंयची जी वर्ल्ड हेरिटेज सायटाचे मॅपाचेर रिकॉर्डेड आसा
आणि ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया चे अंडर जी प्रोटेक्शनान आसा थंय सुद्धा तांच्यांनी तांच्याच पक्षाची एक लिडर तांचे रिलेटिव्हाचे इलिगल कन्स्ट्रक्शनाक परमिशन दिला ते अजून तांचे कडेन डेमोलिश जायना ऑर्डरी काढल्या पण डेमोलिश जायना कित्याक ते रावल्या कित्याक लोकांक पिशान काडपाक इलेक्शन जायसर इलेक्शन जाले सगळे ऑर्डरी विड्रॉ करतले आनी आसा तशें ते स्ट्रक्चर मेंटेन करतले तीच उज्वल म्हणजे तांच्यांनी उजवाड कितलो गोंयचेर घाला तो दिसला सगळ्यो तांच्यो स्किमी आनी त्यो उलोवन करतना 60 डायरेक्ट कॅश बेनिफीट म्हणून तांच्यांनी हें एक्सप्लेनेशन दिल्लें म्हाका दिसता आज पेट्रोलाची रेट गोंयांत कितली आसा ती प्रत्येक मनशाक खबर आसा काँग्रेस सत्तेर आसतना पेट्रोल कशें लिटर आसलें डिझल कशें लिटर आसलें लिक्विफायड पेट्रोलियम गॅस जो आमी गॅस घरांत कुकिंग गॅस म्हणून वापरता तो सिलिंडर कसो आसलो आनी आयज पेट्रोल डिझल आणि कुकिंग गॅस हाची रेट्साची परिस्थिती खंय पावल्या हें प्रत्येक गोंयकाराक म्हाका दिसता आणि बरें तुमी रेटी वाडोवन कितें दिता लोकांक लॉलीपॉप लोकांक कितें मेळ्ळें निमाणें लोकांक कांय मेळूंक ना लोकांक तेच फुटके रस्ते लोकांक तीच सामकी कॉलेप्स जाली मेडिकल फेसिलिटी पण रेटी सगळ्या गजालीच्यो तांच्यांनी वाडयल्या पयशे खंय तरी कोणाच्या तरी पॉकेटान वता हो हाजो डायरेक्ट करता आसा आणि हेच तुमकां जो एंटायर तांचो मॅनिफेस्टो आमी उजरयला ताजो एक क्लोजिंग रिमार्क म्हणल्यार बीजेपीक आमचो रिक्वेस्ट आसा की आतां तांचे जे 5 वर्सांचो कार्यकाळ आसा आनी फुडलो ते आतां जे इलेक्शनाक वता तांच्यांनी आनी मॅनिफेस्टो म्हणून घेवन लोकां कडेन वचचें न्हय तांच्यांनी मनीफेस्टो काडचो कोणे कितले पयशे केले हाजो मनीफेस्टो घेवचो आनी तांच्यांनी लोकां कडेन वचचें कित्याक म्हाका दिसता ते तरी लोक पळयत जाल्यार लोकांक दिसतलें बीजेपी कितें तरी खरें उलयता म्हणून थँक्यू कित्याक काडटा तो तुम्ही काँग्रेस आड मरे दाखय आतां सरकार कोणाच्या पळय काँग्रेसीक 2012 चुको जाल्यो लोकांनी घरा बसयली आज लोकांक कळटा की काँग्रेसीक घरा बसप ही लोकांची सगळ्यात व्हडली चूक आसली म्हणून हो मॅनिफेस्टो तांचो हांव तुका म्हजे आरोप करना तांचेर हांव तुका तांचो मॅनिफेस्टो दाखयला आनी तांच्यांनी कितें केलां तें दाखयलां भितर जर कितें चुकलां तूं सांग मरे चुकलां म्हणून काँग्रेस जी आता मॅनिफेस्टो काडटली 2022 इलेक्शन जर काँग्रेस पावरान येयली जाल्यार सगळ्या मॅनिफेस्टो म्हणल्यार प्रॉमिस आनी म्हाका दिसता ते जर आमी फुलफील करूंक पावना जाल्यार आमकां नैतीक अधिकार आसना वी वील एज अ काँग्रेस पार्टी सी टू इट that 99% of the manifesto is fulfilled before we go to the next election. Any more questions? No, thank you. Thank you.